चला आपला क्लास आता आपण कंटिन्यू करूयात. तर आपला जे गतीचे नियम धडा आहे हा अर्धा धडा संपलेला आहे आणि त्याच्या पुढचा भाग आता आपण घेतोय. त्याच्या पुढच्या भागामध्ये काय आहे, न्यूटनने गतीचे जे 3 नियम सांगितले ते आपण बघणार आहोत. आणि हा जो धडा आहे ना मुलांनो, खूप महत्वाचा आहे. मोठा आहे तो, त्याच्यामुळे महत्वाचा आहे, कारण त्याच्यामधले जे आहेत बरेचसे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत. आणि तुम्ही बघताय की प्रत्येक वेळी आपण कुठली कुठली नवीन नवीन गोष्ट शिकतोय, नवीन नवीन भौतिक राशी शिकतोय. भौतिक राशी कोण काय असते, कोणाला आठवते? मी लास्ट टाइम सांगितलेलं भौतिक राशी काय असते, आठवते कोणाला? भौतिक राशी काय असते आठवते कोणाला? पहिल्या तासाला मी सांगितलेलं, जी राशी आपण मोजू शकतो, वस्तुमान, वजन, बल, ह्या सगळ्या काय आहेत? भौतिक राशी आहेत. राईट. चला तर आता आपण कंटिन्यू करूयात. गेल्या क्लासमध्ये आपण ना जडत्वाबद्दल बोलत होतो. आठवते कोणाकोणाला? आठवते गेल्या क्लासमध्ये आपण काय डिस्कस केलेलं? जडत्व काय असतं कोण सांगेल? जडत्व काय असतं आठवते? अच्छा, कोणाला आठवते जडत्व? जडत्व शब्द तरी आठवतोय, कोणाला आठवते? हातवरती करा. काय असतं जडत्व? जडत्व शब्द आठवते मी यूज केलेला गेल्या वेळी. अच्छा, कोणाकोणाला माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतो? हातवर करा. सगळ्यांना आवाज ऐकायला येतो व्यवस्थित, स्पष्ट? ठीक आहे. हा जडत्व शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकताय? अच्छा, जी मुलं हा जडत्व शब्द पहिल्यांदा ऐकतात त्यांनी हातवर करा. पहिल्यांदा ऐकता विचारल्यावर पण हात नाही वर करत आहे तुम्ही. आधी ऐकलंय का? त्यावेळी सांगितलं हातवर करायला, तेव्हा पण नाही केला. मी काय समजायचं? पण ठीक आहे, चला मी क्विकली थोडस रिपीट करते. कुठली पण वस्तू असते, ती वस्तू ना गतीमध्ये असेल किंवा नसेल. जर ती गतिशील असेल तर तिला गतिशीलच राहायचंय. गतिशील नसेल, थांबलेली असेल, विराम अवस्थेत असेल, तर तरी पण तिला विराम अवस्थेमध्येच राहायचंय. तर हा जो स्वभाव आहे ना वस्तूचा, त्यालाच आपण काय म्हणतो? जडत्व. आणि हे जडत्व कशामुळे येतं? वस्तूच्या जडपणामुळे, वस्तूच्या वस्तुमानामुळे तिला जडत्व येतं. तर आता आपण ना जडत्वाचे आज प्रकार बघणार आहोत. जडत्व काय असतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये बघा, फोटो पण बघा. हे बघा, एकसमान वर्तुळाकार वेगाचं बघितलेलं आपण गेल्या वेळी. आणि आपण आता इथे आलोय, न्यूटनचे गतिविषयक नियम. हा ऍक्च्युली एक वेगळा धडा आहे सीबीएसईच्या पुस्तकामध्ये, फोर्स अँड लॉज ऑफ मोशन, पण तो ह्याच्यामध्ये स्टेट बोर्ड मध्ये एकत्र टाकलाय कारण एकमेकांशी संबंधित आहेत ते म्हणून. आता बघा, हा न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे, हे जाणून घेण्यासाठी आधी ना हा वाला जो भाग आहे बघा, इथे दिसते वस्तूमध्ये जडत्व असते. तर काय आहे? वस्तूचे जडत्व हे त्याच्या वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित आहे. आता हे जडत्व ह्याच्यामध्ये थोडंसंच दिलंय, मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते की ते नक्की काय आहे. ठीक आहे, तर बघा,
बघा, नीट बघा विद्यार्थ्यांना, एक जर वस्तू जर विराम अवस्थेमध्ये असेल, ती जडत्वाचे जे आहेत ना 3 प्रकार आहेत. हे जे आपलं जडत्व आपण बोलतोय ना, तीन प्रकार आहेत जडत्वाचे. पहिलं आहे विराम अवस्थेतील जडत्व. काय आहे? विराम अवस्थेतील जडत्व. दुसरं आहे गतीचे जडत्व आणि तिसरं आहे दिशेचे जडत्व. आता ह्याला ना एक सिंपलशा एक्झाम्पलने मुलांना पण समजून घेऊयात. खूप सोपं आहे बघा. मी हे एक्सप्लेन करते, तुम्ही आधी समजून घ्यायला, मग बोर्ड पण दाखवेल. अच्छा, तुमच्यापैकी किती जण बसमध्ये बसलेत? हात वर करा. सगळे बसमध्ये बसलाय? गुड, व्हेरी गुड. अच्छा, आता बघा, बसमध्ये तुम्ही बसलाय आणि ना अचानक बस चालू झाली. अचानक बस चालू झाली, काय होतं तुमच्या बरोबर? बस अचानक चालू झाल्यावर आपण कुठल्या दिशेने फेकले जातो? अच्छा, मी ऑप्शन्स देते. आपल्याला धक्का कुठे भेटतो? बस अचानक चालू झाली तर आपण पुढच्या दिशेने झुकले जातो, पुढच्या दिशेला आपल्याला धक्का भेटतो. हात वर करा. पुढच्या दिशेला धक्का भेटत असेल तर हात वर करा. की मागच्या दिशेला धक्का भेटतो? मागच्या दिशेला म्हणतात की हा आपल्याला मागे धक्का लागतो, असं मागे जातो आपण, त्यांनी हात वर करा. राईट, मागच्या बाजूला आपल्याला धक्का लागतो आणि अचानक ब्रेक दाबल्यावरती, आठवते तुम्हाला कुठे तुम्हाला लागलेलं वगैरे पण असेल कधी? कोणाला लागले ब्रेक दाबल्यावर अचानक तुम्ही पुढे गेला आणि लागलं, डोक्याला वगैरे नाकाला लागलं, असं किती जणांबरोबर झालंय? कोणाबरोबर नाही झालं? चला, चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या इकडे व्यवस्थित बस चालवतात. तर मुलांनो बघा, पहिली जी केस आहे त्याच्यामध्ये बस किंवा कुठली पण गाडी अचानक सुरू झाल्यावर आपण मागे खेचले जातो. ह्यालाच आपण काय म्हणतो माहितीये? जडत्व म्हणतो. विराम अवस्थेमधले जडत्वामुळे आपण मागे जातोय. म्हणजे काय? आपलं हे शरीर आहे, ह्या शरीर जड आहे ना आपलं, ह्याला वस्तुमान आहे. वस्तुमान असल्यामुळे त्याला एक वजन आहे, बरोबर आहे. सुरुवातीला बस आणि त्या बसच्या आतमध्ये आपण दोघं पण विराम अवस्थेमध्ये. नीट बघा, माझं माना की खालचा हात बस आहे आणि वरचा हात तुम्ही आहे. दोघं पण विराम अवस्थेमध्ये. सुरुवातीला ज्यावेळी काय आहे, बस जी आहे ती थांबलेली आहे, त्यावेळी आपली बॉडी पण थांबली. पण आता होतंय काय, बस म्हणजे खालचं बस चालू झाली, पण आपल्या शरीराला तिथेच थांबायचंय विराम अवस्थेतील जडत्वामुळे. म्हणजे शरीराला पुढे नाही जायचंय. मग होतंय काय, ऍक्च्युली आपण मागे नाही जाते, बस पुढे जाते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते की आपण मागे, आपल्याला धक्का लागला, आपण मागच्या बाजूला फेकलो गेलो. तर हे कशामुळे होते? विराम अवस्थेमधल्या जडत्वामुळे. म्हणजे बसला गती आली पण आपल्या शरीराला गती आलीच नाही. मग थोड्या वेळानंतर आपल्या शरीराला पण गती येते आणि बस बरोबर आपलं शरीर पण गतिशील असतं मग त्यावेळी. समजतंय तुम्हाला? बघा, म्हणून ना कधी कधी ना असं 7-8 तासांचा पूर्ण रात्रभर जर तुम्ही बसमधून प्रवास केला की दुसऱ्या दिवशी खास करून बसमधून खाली उतरल्यानंतर ना पण असं फिरल्यासारखं फील होतं आपल्याला. होतं ना, गाडीमध्येच बसल्यासारखं त्यावेळी पण फील होतं, कारण आपल्या शरीराला त्या बसची गती प्राप्त झालेली असते. ठीक आहे, म्हणून आपल्याला तसं फील होत असतं, तसं वाटत असतं की अरे काय होतंय. कळलं इथपर्यंत? विराम अवस्थेचं जडत्व काय असतं समजलं? वस्तू जर विराम अवस्थेमध्ये असेल तर तिला त्याच विराम अवस्थेमध्ये राहायचंय, त्याला म्हणतो आपण विराम अवस्थेतील जडत्व. अजून एक उदाहरण जर आपण बघितलं, रस्त्याच्या बाजूला ठेवलेला बघा दगड आहे, त्या दगडाला जर तुम्ही धक्का मारला तर तुम्हाला खूप जास्त बल लावावं लागतं, लगच्या लगेच तो दगड नाही हलत. का? कारण तो दगड जड आहे. जड असल्यामुळे त्याला जडत्व आहे, त्याला त्याची विराम अवस्था बदलायची नाहीये, त्याला गतिशील नाही व्हायचंय, त्याला तिथून नाही हलायचंय. समजलं एवढं?
ज्यांना ज्यांना समजलं हात वर करा. इझी समजत असेल तरच हात वरती करा. अच्छा, प्रकाश पाटील नावाने ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे, विद्यार्थ्यांना तुम्ही काय लिहिताय? मी काय लिहायला सांगितलंच नाहीये, काय लिहिताय तुम्ही? अरे लक्ष देऊन ऐका रे, तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, विराम अवस्थेतील जडत्व समजलं. ठीक आहे. अच्छा, आता दुसऱ्या प्रकारचे जे जडत्व आहे ते आहे गतीचे जडत्व. गतीचे जडत्व तर अजून एकदम सोपं. ऑलरेडी बस चालली एकदम स्पीड मध्ये, छानपैकी तुम्ही बसलाय, अचानक बसच्या किंवा गाडीच्या समोर काहीतरी आल्यावर ड्रायव्हर बघा ब्रेक मारतो, अचानक मारतो, गाडीची स्पीड स्लो न करता अचानकच ब्रेक मारतो. काय होतं मग? खूप वेळा मग आपण काय होतो, पुढे फेकलो जातो आणि जोरात आपल्याला लागतं, पण कधी कधी लागतं ना. मग आपण पुढे का फेकलो गेलो? तर आता ही काय होती बस, इथे वरती काय आहे तुम्ही, तर हे दोन्ही पण आधी गतीमध्ये आहेत. तर खालची बस अचानक थांबली आणि तुम्ही पुढे गेला, कारण तुमची बॉडी अजून गतिशील आहे, म्हणून आपण पुढे फेकलो जातो. ठीक आहे, तर ह्याला म्हणतात गतीचे जडत्व. गतीचे जडत्व म्हणजे काय? गतिशील वस्तूला गतिशीलच राहायचंय, तिला थांबायचं नाहीये. म्हणजे तिला तिची जी गतीची अवस्था आहे ती तशीच सतत ठेवायची, तिला थांबायचं अजिबात नाहीये. म्हणून मग ती आपल्याला जो विरोध दाखवते ना, की बाबा मला नाही थांबायचंय, त्या विरोधालाच आपण काय म्हणतो? जडत्व. जडत्व म्हणजे बेसिकली ना विरोध आहे. काय आहे? विरोध आहे कुठल्या पण वस्तूचा. तिची गतीची अवस्था तिला बदलायची नसते. जर विराम अवस्थेत असेल तर विराम मध्ये राहायचे, गतिशील असेल तर गतिशील राहायचे. आणि तिसऱ्या प्रकारचं आहे दिशेचे जडत्व. एक वस्तू जी एका विशिष्ट दिशेमध्ये गतिशील आहे. आता जसे की फॉर एक्झाम्पल, त्याच बसमध्ये तुम्ही चाललाय, बस तुमची सरळ सरळ चाललेली आहे, अचानक ड्रायव्हरने राईट टर्न घेतला, तुम्ही कुठे फेकले जाता? तुम्ही कोणत्या बाजूने झुकता? मग राईट टर्न घेतल्यावर अचानक आपल्याला लेफ्टला झुकतो ना, लेफ्ट टर्न घेतल्यावर राईटला झुकतो. तर ऍक्च्युअल मध्ये काय होतंय, हे असं जे तुम्ही चाललाय ना, समजा आता माझा हा हात बस आहे आणि हे लेफ्ट हँड तुम्ही आहात, तर आधी दोघं पण सरळ रेषेमध्ये चाललाय, पण आता झालं काय, बसने राईट टर्न घेतला, तर तुम्ही सरळच चाललाय ऍक्च्युअली, पण बसच्या तुलनेमध्ये तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही लेफ्टला झुकला, पण तुम्ही त्याच सरळ दिशेमध्ये चाललाय. म्हणजे काय, तुमच्या शरीराला गतीची दिशा बदलायची नाहीये. तर म्हणजे तिन्ही गोष्टींना वस्तू विरोध करते. काय? विराम अवस्था बदलायला, गतीची अवस्था बदलायला आणि दिशा बदलायला. ह्या तीनच गोष्टी असतात कुठली पण वस्तू गतिशील असेल तर, राईट. हा तिघांसाठी जो विरोध करते वस्तू, त्यालाच, त्या विरोधालाच आपण काय म्हणतो? जडत्व म्हणतो. आणि मग जडत्वाचे किती प्रकार आहेत? हे 3 प्रकार आहेत. हे ह्याला हवं तर तुम्ही लिहून घ्या कुठेतरी. तर पहिलं कोणतं आहे? विराम अवस्थेचे जडत्व, नंतर आहे गतीचे जडत्व आणि तिसरं आहे दिशेचे जडत्व. ठीक आहे, हे असे 3 प्रकार आहेत. एक्झाम्पल समजले? ह्याच्यावर अजून उदाहरण आपण डिस्कस करू तुमचा स्वाध्याय सोडवताना, त्यावेळी तुम्हाला अजून हे व्यवस्थित समजेल. ठीक आहे, तर मग आता हा जो न्यूटनचा नियम आहे, आता हे न्यूटनचे गतिविषयक नियम काय आहेत? न्यूटनने काय केलं, खूप सारे जे आहेत ना वस्तू, ज्या गतिशील असतात, थांबलेल्या असतात, ते खूप सारे बघितले, स्वतः पण काही प्रयोग करून घेतले, आणि त्याच्यानंतर ना मग वस्तू जी आहे ती कशी गतिशील असेल तर ती कशी असते, तिचं काय काय, म्हणजे गतीचे नियम म्हणजे काय मुलांनो? आता गती आपण ज्यावेळी अभ्यास करतोय त्यावेळी त्या काय अभ्यास करत असतो? त्या वस्तूने किती अंतर कापले, किती वेळात अंतर कापले, सुरुवातीचा वेग किती आहे, अंतिम वेग किती आहे, त्वरण किती आहे, हे सगळंच आपण डिस्कस करतो ना, गतीविषयी डिस्कस करतो म्हणजे. मग हेच आपसामध्ये कसे कसे जोडलेले आहेत, त्याचेच न्यूटनने जे आहे टोटल 3 नियम बघितलेले आहेत. तर आज आपण साधा सोपा जो आहे हा जडत्वाशीच जोडलेला संबंधित नियम आपण बघणार आहोत. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. ठीक आहे, तर आता बघा पुस्तकामध्ये बघा आणि हा तुम्हाला पाठ करायचा आहे. पुढच्या वर्गात कोणत्या तरी एका विद्यार्थ्याला ना मी वाचायला सांगणार हा मुलांनो, सोपा आहे तर हा प्लीज पाठ करून घ्या. बघा, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे?
हा तर प्रयोग आहे, ठीक आहे. हा प्रयोग तुम्ही नंतर बघा. हे बघा, हे वाक्य तुम्हाला पाठ करायचे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. सातत्य राहते म्हणजे काय? विराम अवस्थेत असेल तर ती विरामच अवस्थेमध्ये राहील, गतिशील अवस्थेमध्ये असेल तर ती गतिशीलच अवस्थेमध्ये राहील. आणि हे असंतुलित बल वगैरे काय आहे हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन. बघा आता नीट. आपण काय करूया आधी, हा जो आपला नियम आहे तो मी इकडे घेते, एक मिनिट. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल म्हणजे कार्य करत नसेल तर काय होईल? वस्तू जर विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेतच राहील आणि सरळ रेषेमध्ये एक समान गतीने असेल. एक समान गती म्हणजे तिचा वेग बदलत नाहीये मुलांनो. म्हणजे ती 20 मीटर प्रति सेकंदने जात असेल तर ती 20 मीटर प्रति सेकंदनेच जाणार. आणि जर ती एका विशिष्ट दिशेमध्ये, समजा ती पूर्वेकडे चालली आहे तर ती पूर्वेकडेच जाणार. आता हे तुम्हाला ह्याच्याने सांगते, थांबा. याला एक ड्रॉ करून सांगते की काय म्हणायचंय मला. बरं ठीक आहे, थांबा. ह्याला कॉपी पेस्ट करते, होते का बघूयात आपण. हे घेतलं आपण. आता बघा ह्याला काय म्हणायचं नक्की. ह्याला आधी संतुलित बल आणि असंतुलित बल काय असतं ते समजून घेऊयात. समजा तुम्ही हे असेवाले ना काही जोक्स पण ऐकले असतील, नीट बघा. बघूयात आता तुम्हाला किती समजते. समजा एक गाडी जी आहे ना ती बंद पडली आहे आणि ना त्या गाडीला 4 माणसं धक्का लावतात तरी पण ती गाडी हलेच ना. आणि असं मानून चाला की ती 4 माणसं ना समान बल लावतात, 50-50 न्यूटनचं. ठीक आहे. तर काय आहे तुमच्याकडे ही अशी एक गाडी आहे, ठीक आहे. आणि ही गाडी बंद पडली आणि ह्याच्यावरती 4 माणसं, टोटल किती? 4 जण आहेत ते बल लावतात पण तरी पण ती गाडी हले ना. जेव्हा की ते चांगली हेल्दी माणसं आहेत. का असं होईल सांगा बरं, कोण सांगेल तुमच्यापैकी? काय कारण असू शकतं? कारण काय असू शकतं? प्रत्येक माणूस समजा 50 न्यूटन बल लावतोय तरी पण गाडी हले ना. कारण काय काय असू शकतात? सांगेल कोणीतरी पटकन अनम्यूट करून कॅमेऱ्याच्या जवळ येऊन. अच्छा, कोणाला समजलं मी काय विचारते? कोणाला ह्याचं उत्तर माहितीये त्यांनी हात वर करा. चुकलं तरी चालेल. हा बेटा एक ये ना पुढे येऊन अनम्यूट करून सांग ना. हा जोक होता रे. तुम्ही इकडचे तिकडचे जोक्स कधी ऐकले असतील ना की 4 जे आहेत ते असे मूर्ख माणसं होती, ती ट्रॅव्हल करत होती, त्यांची गाडी बंद पडली, मग ते धक्का मारायला लागले तरी पण गाडी हले ना. का बरं? रिझन काय होतं? कारण ते काय करत होते? 2 माणसं इकडून धक्का मारायला लागली आणि 2 माणसं पुढून धक्का मारायला लागली. मग गाडी कशी हलणार? हो ना. ह्यालाच आपण म्हणतो संतुलित बल. म्हणजे काय? संतुलन होतंय ना. बघा, प्रत्येक बल किती आहे? 50-50 आहे. मग ह्या बाजूला किती बल काम करते? 100. आणि इकडून पण 50-50 आहे. तर इकडून किती काम करते बल? 100. मग हे दोन्ही बल एकदम समान आणि विरुद्ध दिशेमध्ये, मग ते दोघ जण एकमेकांना कॅन्सल करणार ना. म्हणजे त्या दोघांची काय होणार? एकमेकांमधून वजाबाकी होणार. आणि ऍक्च्युअल मध्ये त्या गाडीवर किती बल काम करते? तर ते 0 न्यूटन आहे. म्हणून ती गाडी जी आहे ती जागची हलणारच नाही. मग ह्याला म्हणतात संतुलित बल. असंतुलित बल म्हणजे काय?
समजा इकडून एकाने 150 लावलं, इकडून 150 150 आणि इकडून 50 50 लावलं, तर मग आता ह्या बाजूला किती होईल टोटल बल? इकडे होईल 300 न्यूटन आणि इकडे होईल 100 न्यूटन, बरोबर आहे. मग ऍक्च्युअल मग गाडीवर किती बल काम करेल? 300 वजा 100, मग 200 न्यूटन बल गाडीवर काम करेल. आणि ते गाडीला हलवण्यासाठी, थोडी तरी गाडी हलेलच, तेवढ्या त्याच्यासाठी जर हे पुरेसे असेल तर मग गाडी कुठे? ह्या दिशेने जाईल, बरोबर आहे. समजते? मग हे जे 200 न्यूटन आहे हे असंतुलित बल आहे. मग त्याला हेच सांगायचंय, न्यूटनला हेच सांगायचंय की समजा आपली कोणती तरी एक अशी वस्तू आहे, दगड आहे समजा हा, तर हा दगड जो आहे तो कोणत्या अवस्थेमध्ये? समजा तो विराम अवस्थेमध्ये, आणि ह्याच्यावर बल जरी काम करत असलं तरी त्याच्यावर संतुलित इकडून पण काम करते, इकडून पण, ते सगळे बल जे आहेत हे संतुलित बल आहेत. आणि म्हणून टोटल ह्याच्यावर 0 न्यूटन बल काम करते, कारण सगळ्या बलाने एकमेकांना संतुलित केलं ना. मग असं असेल तर ही जी वस्तू आहे, ही वस्तू म्हणजे जो हा दगड आहे, तो विराम अवस्थेमध्येच राहील, वर विराम अवस्थेच्याच त्या सतत त्याच विराम अवस्थेमध्ये राहील. म्हणजे तो जागच्या जागी, म्हणजे जागच्या जागीच राहील, तिथून तो अजिबात हलणार आहे. आता ह्याच्या बिलकुल उलट बघा मुलांनो, तुम्हाला माहिती आहे आपला हा सूर्य आहे, आणि सूर्याच्या भोवती खूप सारे जे आहेत ते ग्रह फिरतात. तुम्हाला माहिती आहे, आणि हे ग्रह जे आहेत ते एक समान जे आहे ते गतीने जातात, त्यांचा वेग कमी जास्त होत नाही. तुम्ही कधी ऐकले की पृथ्वी जी आहे ती कधी खूप फास्ट फिरायला लागली, कधी स्लो फिरायला लागली सूर्याच्या भोवती? पूर्ण एक राऊंड मारायला पृथ्वीला 365 दिवस लागतात, राईट? कारण ते एक समान गतीने चालले. मग इथे तेच सांगितले. आता समजा नीट बघा हा मुलांना मी काय म्हणते. समजा मी ना एक असं ना एक लाकूड घेतलं, एक लाकडाची पट्टी घेतली आणि त्याला असं ना भिंतीला टेकून ना असं उभं केलं. तर ही भिंत आहे आणि हे भिंतीला टेकून, आणि ना समजा ते भिंतीला टेकवायच्या आधी जी माझी खालची जी लादी आहे ना, ती लादी खूप गुळगुळीत आहे, समजा काचच आहे ती. तर अशा अवस्थेमध्ये ना समजा मी इथून बॉल सोडला ना मुलांनो ह्या फळ्यावरून, तर ह्याचं न्यूटनचं काय म्हणणं आहे, हा बॉल खाली येईल आणि हा एक समान गतीने तो बॉल जातच राहील अनंत वेळेपर्यंत तो पुढे 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 जातच राहील. का बरं? कारण त्याच्यावरती आता दुसरं कुठलं बल कामच नाही करत आहे. हे खालच्या लादी बरोबर त्याचं घर्षण होऊन बॉल का थांबतो? नॉर्मली कुठल्या पण बॉल किंवा वस्तू का थांबते जमिनीवर जर ती रेंगाळत असेल तर? कारण जमिनीशी तिचं घर्षण होतं, घर्षण बल त्याच्यावर काम करतं. पण आता इथे कुठलंच बल नाही काम करत आहे ना. मग तेच हा सांगतोय नियम की तिच्यावरती जर कुठलंच बल काम करत नसेल किंवा बल असेल तरी पण ते संतुलित बल असतील, तर मग ती वस्तू त्याच दिशेने अनंत अंतरापर्यंत एकाच एक समान गतीने, समजा आता ह्याची गती किती आहे? 10 मीटर प्रति सेकंड, तर तो 10 मीटर प्रति सेकंडनेच अनंत वेळेपर्यंत आणि अनंत अंतरापर्यंत असा चालत राहील. असा हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगतो. आता हाच नियम जडत्वाशी संबंधित आहे ना. हा दगड जड होता म्हणून तो हलत नाहीये. तसंच इथे काय सांगितलेलं आहे की वस्तू एका दिशेने गतिमान आहे आणि तिला तिची गती थांबवायची नाहीये, है ना. दिशेचे जडत्व जे आपण एक डिस्कस केलं, गतीचे जडत्व, तर हे 2 प्रकारच्या जडत्व इथे वापरले जातात. पहिल्या प्रकारचं जडत्व इथे वापरलं जातं. म्हणून ह्या न्यूटनच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. इथे बघा, हे दिसतंय तुम्हाला? जडत्वाचा नियम, जडत्वाचा नियम असेही म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? कोणाला समजलं इथपर्यंत? हात वर करा. ठीक आहे, इझी होतं. जडत्व काय असतं ते बघितलं आपण, आणि न्यूटनचा पहिला नियम काय असतो तो आपण बघितला. काय सांगितले? सिंपल. वस्तू जर विराम अवस्थेत असेल तर विरामच अवस्थेत राहील, गतिशील असेल तर ती गतीच्याच अवस्थेमध्ये राहील, एका विशिष्ट दिशेमध्ये गतिशील असेल तर ती त्याच दिशेने ती जात राहील. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या वस्तूवर आपण
कुठलं तरी असंतुलित बल लावत नाही तोच पर्यंत. ठीक आहे, चला तर आता आपण पुढचा बघूयात भाग. तर पुढे काय आहे ना मुलांनो, पुढे आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आणि हा दुसरा नियम खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या नियमामध्ये काय आहे ना, एक नवीन भौतिक राशी, जडत्व आपण बघितलं, आता अजून एक नवीन भौतिक राशी आपण शिकणार आहोत, त्याच्याशी संबंधित आहे तो दुसरा नियम ना. थोडासा पाठ करायला पण जरा मोठा आहे, त्याचं जे गणितीय रूप आहे ते काढण्यासाठी पण थोडस मेहनत आहे, आणि म्हणून मग हा थोडा कठीण आहे बाकीच्या नियमांपेक्षा, म्हणून ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणून जरी हा कठीण असला तरी हा जो आहे खूप महत्वाचा नियम आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर नीट समजून घेतला तर सोपं आहे आणि लगेच पाठ पण होईल. आपण ट्राय करू की आत्ताच्या आत्ताच आपण त्याला पाठ करायला ट्राय करू. ठीक आहे, पहिला नियम काय होता, चला पटकन पटकन रीड करा, मनातल्या मनात रीड करा पुस्तक उघडून. काय नियम होता पहिला, आत्ताच लगेच आपण जर पाठ करून टाकलं तर काय होता, जर एखाद्या वस्तूवर कोणतं तरी बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, अर्धा पाठ, तर ती वस्तू विराम अवस्थेत किंवा गतिशील अवस्थेत तिचे सातत्य टिकवते. बस एवढंच आहे. ठीक आहे, दोनच ओळी आहेत, म्हणजे एकच ओळ आहे, त्याच्यात दोनच टप्पे आहेत. ठीक आहे, तर चला आता दुसरा नियम आपण बघूयात. दुसरा नियम समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला अजून एक गोष्ट, अजून एक जी भौतिक राशी आहे ती समजून घ्यायची. आता ती काय आहे बघा. सिंपल एक्झाम्पल, समजा माझ्या हातामध्ये ना छोटीशी एक बंदुकीची गोळी आहे. मी खूप, मला जेवढं बल लावता येईल ना तेवढं जोरात बल लावून मी भिंतीकडे ती फेकली. काय होईल जास्तीत जास्त, एकतर ती भिंतीपर्यंत, भिंत जर माझ्यापासून लांब असेल तर ती भिंतीपर्यंत पोचली, तीच खूप मोठी गोष्ट आहे ना. तर समजा ती भिंतीपर्यंत पोचली, भिंतीशी आदळली आणि खाली पडली, बस त्याने भिंतीला काय होणार आहे का सांगा मला, भिंतीला काहीच नाही होणार त्याने, है ना. भिंत जशीच्या तशीच राहणार आहे, भिंतीला अजिबात काहीच नाही होणार. पण आता तेवढ्याच अंतरावरून आता तीच गोळी मी घेतली, बंदुकीमध्ये टाकली आणि मग फायर केलं, फटका दाबला बंदुकीचा. आता काय होईल, आता ती गोळी भिंतीच्या आतमध्ये घुसेल, राईट. एवढी जर ताकद असेल तर ती भिंतीच्या आतमध्ये घुसेल आणि भिंतीवर एक होल बनेल, हो ना. मग आता तुम्ही विचार करा, बंदुकीच्या गोळीचं दोन्ही केसेसमध्ये जे वस्तुमान आहे, जे वस्तुमान आहे ते तर सेमच आहे, है ना. जर वस्तुमान समान आहे मग फरक काय पडलाय, कोण सांगेल मला क्विकली. मुलांनो माझ्याशी इंटरॅक्ट करा रे, तुम्हालाच मजा येईल. अच्छा, बोर्डा स्कूलच्या विद्यार्थी जवळच बसलेले आहेत विद्यार्थिनी, बेटा अनम्यूट करून सांगा, चुकलं तरी चालेल उत्तर. तर बघा दोन्ही केसमध्ये तीच बंदूकची गोळी आहे, वस्तुमान पण तेवढंच आहे. पण पहिल्या केसमध्ये काहीच भिंतीवर फरक नाही पडला, दुसऱ्या केसमध्ये तर लिटरली भिंतीच्या आतमध्ये घुसली ती गोळी. आणि समजा आता समोर भिंत नसती, एखादा कोणता तरी जिवंत माणूस आहे, तर पहिल्या केसमध्ये त्या हाताने बंदुकीची गोळी त्या माणसाला मारा, काय फरकच नाही पडणार त्याला. पण दुसऱ्या केसमध्ये त्याचा जीव पण जाऊ शकतो. तर दोघांमध्ये काय फरक पडला, असं काय चेंज झालं ज्याच्यामुळे तसं होतंय, हा सांगा सांगा, अनम्यूट करून सांगा. कुठली राशी वाढवली आपण दुसऱ्या केसमध्ये, स्पीड. येस, व्हेरी गुड, आपण तिचा वेग वाढवला ना, है ना. मग ह्याचा अर्थ वस्तुमान आणि वेग ह्या दोघांना जर आपण एकत्र केलं तर त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम खूप चेंज होऊ शकतो, है ना. तुमच्यापैकी क्रिकेट खेळले कोणी, किंवा चला बॉलला कॅच कॅच खेळलेला आहे, हा व्हेरी गुड. तर आता बघा, बॉलर ना बॉलिंग करतोय आणि चुकून त्या बॉलरने मारलेला बॉल जो आहे तो कोणाला तरी लागला, तर ऑफकोर्स तो पण जोरात लागतो. पण त्या बॉलरने बॉल मारला आणि त्या बॉलला बॅट्समनने
हिट केलं बॅटिंग करताना आणि आता तेव्हा बॉल लागेल, कुठल्या केसमध्ये जास्त, बॉलरने डायरेक्ट मारलेला बॉल जास्त लागेल की बॅट्समनने मारलेला बॉल जास्त लागेल? सांगा बरं. अच्छा, दोन ऑप्शन दिले ना. पहिल्या ऑप्शन साठी एक बोट वर करा, वरती हात करून, आणि दुसऱ्या ऑप्शन साठी दोन. ते तेवढं तर करू शकता. बॅट्समनने मारलेला पहिला ऑप्शन आहे आणि दुसरा बॉलरने मारलेला दुसरा ऑप्शन आहे. कोणत्या केसमध्ये जास्त बॉल लागेल, 1 और 2? 1. येस. का बरं? कारण आता बॉलला एकतर बॉलरने गती जी दिलेली ती तर होतीच, स्पीड मध्ये होताच ऑलरेडी बॉल, आणि आता बॅट्समनने त्याला अजून जास्त गती दिली है ना, अजून जास्त त्याला काय भेटला, स्पीड भेटला. तर बघ, मग एक आहे आपलं वस्तुमान एम आणि दुसरा आहे आपला वेग व्ही. आणि मग आपण ह्या दोघांना ज्यावेळी गुणतो, हे जे एम व्ही आपल्याला भेटते ह्या दोघांना गुणल्यावरती, त्यावेळी आपल्याला एक नवीन राशी मिळते ज्याला पी ने आपण दर्शवतो. तिलाच म्हणतात संवेग. काय म्हटलं जातं तिला? संवेग नाव आहे त्या राशीचं. संवेग. वेग तर आहेच, पण बरोबर आपण काय घेतोय, वस्तुमान पण घेतोय. ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मोमेंटम आणि पी ने दर्शवतात. आता मोमेंटम एम वरून चालू होतं तरी पण ह्याला पी नेच दर्शवतात. आता ह्याला पी का नाव दिलेलं शास्त्रज्ञांनी त्यावेळी, त्याची काय मला कल्पना नाहीये. ठीक आहे, तर हा पी म्हणजे काय आहे, एम व्ही आहे, म्हणजे हे आहे संवेग, म्हणजेच ह्याला म्हणतात मोमेंटम. इंग्लिश मध्ये म्हणतात ह्याला मोमेंटम. ज्या मुलांना पुढे जाऊन 10वी नंतर सायन्स वगैरे घ्यायचे, ते हे इंग्लिश मध्ये पण त्याला काय म्हणतात ते जरा थोडस समजून घ्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता जो न्यूटनचा जो गतिविषयक नियम आहे, दुसरा नियम आहे, तो ह्याच मोमेंटमशी जोडलेला आहे. बघा, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता इथे दिसते तुम्हाला संवेग, मोमेंटम, पी. वस्तूचा वेग व वस्तू यांचा गुणाकार म्हणजे संवेग. सिंपल. म्हणून पी बरोबर एम बी. तर आता चला क्विकली ना तुम्हाला एक प्रश्न विचारते मुलांना, तुम्हाला हे संवेग काढायचं. आता सोपा सोपा प्रश्न, एकदम सोपा, तोंडी उत्तर देऊ शकता. समजा एक आता बंदुकीची गोळी आहे, बंदुकीची गोळी आहे, तिचं जे आहे वस्तुमान जे आहे ना, आता एवढी मोठी गोळी नसते, पण तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून देते हा मुलांनो. एक वस्तू घेऊया, चला बंदुकीची गोळी नको घ्यायला. एक वस्तू आहे, तिचं वस्तुमान आहे समजा 2 kg, 2 किलोची वस्तू आहे ती, तो 2 किलोग्राम, आणि ती एक समान गतीने चालली आहे, आणि तिचा समजा वेग जो आहे तो 20 मीटर पर सेकंड आहे. तर तिचा संवेग किती असेल, लवकर सांगा. तोंडी उत्तर आहे हे, लवकर लवकर अनम्यूट करून तोंडी सांगा बरं हे. तर आपलं सूत्र काय आहे, एम इंटू व्ही ना, म्हणजे वस्तुमान गुणिले वेग. तर 2 गुणिले 20 किती येईल उत्तर? किती येईल 2 गुणिले 20? येस, 40. आणि मग आता बघ, ह्याचं युनिट पण लिहायचंय आपल्याला, एकक लिहायचंय. तर की ह्याचं वस्तुमानाचं एकक किलोग्राम आणि वेगाचं एकक मीटर प्रति सेकंड. तर तुमचं उत्तर पाहिजे 40 किलोग्राम मीटर प्रति सेकंड, म्हणजे इंग्लिश मध्ये 40 kg मीटर पर सेकंड. हे तुमचं काय आलं, संवेग आला त्या वस्तूचा. समजलं संवेग काय असतं, इझी. चला आता आपण मग जाऊयात न्यूटनच्या दुसऱ्या नियमाकडे. आता न्यूटनचा जो दुसरा नियम आहे बघा, तो मुलांनो काय सांगतो. आता ना आपण एक वस्तू घेतोय बघा, समजा एम वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने जात असताना तिला गतीच्या दिशेने एफ इतके काय केले आपण, बल तिच्यावरती प्रयुक्त केले, आणि ते करण्यासाठी आपल्याला टाइम किती लागला, टी लागला. आणि मग आपण बल एक्स्ट्रा अजून लावल्यामुळे त्या गती तिची म्हणजे वेग वाढला आणि तो व्ही झाला. ठीक आहे, तर आता नीट बघा की नियम काय सांगतो, आधी समजून घेऊयात. समजा, नीट बघा मुलांना, समजा तुम्ही ना
सायकल वरती चाललाय. कशामध्ये चाललाय? एक सायकल आहे. हे आता मला सायकल नीट काय ड्रॉ नाही करता येणार. मी कशी तरी आपली बनवते सायकल. ठीक आहे. तर आता ही सायकल आहे. ह्या सायकल वरती तुम्ही चाललाय. सायकल ऑलरेडी गतिशील आहे आणि तिचा समजा सुरुवातीचा वेग किती आहे? यू. कितीतरी आहे, आपण मानतो यू. समजा आपण व्हॅल्यू जर घेतली तर समजा तो आहे, सायकल स्लो असते ना, 5 घेऊयात, 5 मीटर प्रति सेकंड. सायकलच्या मानाने हा पण जास्तच आहे. मग काय केलं ना, एक तुमचा असंच मित्र किंवा मैत्रीण जी थोडीशी खोडकर आहे, ती आली आणि तिने मागे काय केलं, धक्का मारायला सुरुवात केली आणि ती एक समान बल लावते. किती? एफ बल लावते टी वेळेसाठी. म्हणजे टी टाइम पर्यंत ती धक्का देतच चालले. त्याच्यामुळे काय झालं, तुमच्या सायकलची गती जी आहे ती आता वाढली आणि ती किती झाली? 10 मीटर प्रति सेकंड झाली. ठीक आहे. तर मग आपण काय काढूयात आता, सायकलचा सुरुवातीचा संवेग किती येईल ज्यावेळी गती यू होती? सांगा बरं. हा सायकलचं वस्तुमान ना तुम्हाला मिळून, तुमचं आणि सायकलचं दोघांचं एकत्र येणार इथे वस्तुमान. समजा ते किती आहे? एम आहे. तर मग आता सुरुवातीचा संवेग किती येणार? सुरुवातीचा संवेग जर आपण ह्याला म्हटलं P1, थांबा, तुमच्या पुस्तकात P1 दिलंय की PI दिलंय, बघूयात. अच्छा, असं काही दिलंच नाहीये, P1 P2 वगैरे काहीच नाही दिलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, सुरुवातीचा संवेग किती होणार? P1. मग तो किती होणार? MU होणार, बरोबर ना? सुरुवातीचं वस्तुमान आणि सुरुवातीचा वेग. तर ह्याचं उत्तर काय आलं? MU. आणि अंतिम संवेग किती होणार आता? अंतिम संवेगला आपण नाव देऊया P2. तर तो किती होणार? MV होणार, बरोबर ना मुलांनो? राईट, MV होणार. आता सुरुवातीचा संवेग काढला, अंतिम संवेग काढला, तर एकूण आता संवेगामध्ये बदल किती झाला? बदल कसा काढणार आपण? दोघांची वजाबाकी करून. आता तुम्हाला हवं तर ह्याच्यात किमती पण ठेवून सांगते. समजा सायकल बरोबर, असं पॉसिबल नाहीये, पण आपण आपली कॅल्क्युलेशन इझी बनवण्यासाठी असं मानूया. समजा सायकल बरोबर तुमचं जे वस्तुमान आहे ना, ते टोटल किती आहे? 50 kg. तसं वजन तुमचं कमी असेल आणि सायकलचं पण कमी असेल तर हे शक्य आहे. तर तुमचं वस्तुमान किती होतं? 50. आणि यू सुरुवातीचा वेग किती होता? 5. तर P1 किती आलं मुलांना? मग सांगा बरं, P1 ची किंमत किती येईल? 5 5 25 आणि 0 250. 250 kg मीटर प्रति सेकंड. आणि P2 किती येईल? M गुणिले V. तर 50 गुणिले 10, 500, बरोबर? म्हणजे संवेग जो आहे तो बदलून किती झाला? मग फरक किती येईल? कितीने संवेग बदलला? कसं काढणार आपण? सांगा, तोंडी सांगा बरं आता. चला, संवेगातील बदल, संवेगातील बदल किती होईल? बदल कसं काढणार? वजाबाकी करणार ना आपण. P2 वजा P1, बरोबर? 500 वजा 250. मग किती आलं उत्तर? 250 kg मीटर प्रति सेकंड. मग आता न्यूटनचा नियम की नाही मुलांनो, हे काय सांगतो माहितीये? संवेग बदलाचा किंवा ह्याला संवेगातील बदलला संवेगाचं परिवर्तन पण म्हणतात. तर संवेग परिवर्तनाचा दर, दर शब्द आलाय बघा. म्हणजे ह्या संवेग परिवर्तन म्हणजे आपण काय काढले? दोघांचा फरक, P2 वजा P1 केलेलं आहे. दर म्हटल्यावर ह्याला आपण किती वेळामध्ये, किती वेळ तुमचा जो तो मित्र आहे, मैत्रीण आहे, किती वेळासाठी, समजा ती 5 सेकंदासाठी बल लावत होती, राईट? तर हे टाइम किती आहे? 5 सेकंड. तर तो दर जो आहे किती वेळासाठी लावला, तर हा कशावर अवलंबून आहे माहितीये? किती बल लावलं त्याच्यावरती हा अवलंबून आहे. म्हणजे सांगायचं काय आहे, जेवढं जास्त बल लावणार, जेवढ्या वेळासाठी लावणार, तेवढंच जे आहे तो संवेग जास्त वाढेल ना, परिवर्तन जास्त होईल, म्हणजे जास्त संवेग वाढेल किंवा कमी होईल. उलट्या दिशेने बल असेल तर संवेग काय होईल? कमी होईल. तर हे कशावर अवलंबून आहे? एक तर बलावरती अवलंबून आहे
आणि दुसरं किती वेळासाठी बल लावत ठेवलं आपण त्याच्यावरती अवलंबून आहे. सिंपल आहे ना. आता माझ्या हात टेबलावरती एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाला मी जेवढा जास्त त्याला असं घसरवत 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 घेऊन चालले आणि केवढ्या वेळासाठी घेऊन चालले त्याच्यावर अवलंबून असेल ना ते की पुस्तक किती गतीने मागे किंवा पुढे जाणार आहे. इझी समजते तुम्हाला मुलांनो? समजते संवेग काय असतं समजलं? तर आता बघा न्यूटनचा मग आता हा संवेगाशीच जोडलेला जो नियम आहे संवेग परिवर्तनाचा दर वगैरे हे सगळं ते आपण आता एकदा बघूयात आणि तुम्हाला एक गणित देईल आणि मग आपण ह्याचं जे गणितीय रूप आहे ते उद्या बघूयात. ठीक आहे. आता बघा नीट काय सांगितलेलं आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी, प्रयुक्त म्हणजे जे बल लावलंय, असे थोडे हेवी शब्द यांनी वापरलेत. प्रयुक्त म्हणजे प्रयुक्त केलंय, लावलेलं बल. संवेग परिवर्तनाचा दर, संवेग परिवर्तन म्हणजे बघा हे दोघांची वजाबाकी, संवेगामध्ये होणारा बदल. दर शब्द ज्यावेळी येतो म्हणजे खाली त्याला वेळेने भागायचं असतं. तर संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे हे हा काय आहे प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. तर इथे दिसते तुम्हाला प्रयुक्त बल जे आहे ते म्हणजे हे एफ आहे आणि ह्याच्याशी तो काय आहे समानुपाती. समानुपाती म्हणजे बल वाढवलं तर तुमच्या संवेगातला बदल पण वाढत जाईल असा हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्याबद्दल आपण अजून जास्त माहिती उद्या घेणारच आहोत, म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये आपण घेणारच आहोत. तर आता मुलांनो मी तुम्हाला काही होमवर्क देते, नीट ऐकून घ्या. तर मग पुस्तकामध्येच हायलाइट करते, तुम्ही नोट करून घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलने मार्किंग करून घ्या मुलांनो. बघा काय करायचंय तुम्हाला. सॉरी, हे पहिलं वाला सेंटेन्स आहे ना न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, ह्याला पाठ करायचंय. आधी छान हँडरायटिंग मध्ये लिहून काढा नोटबुक मध्ये आणि ह्याला पाठ करा. त्याच्यानंतर ना हे बघा संवेग म्हणून टॉपिकचं नाव टाका आणि हे लिहून ह्याला पण पाठ करा. तिसरं टॉपिकचं काय नाव टाकचाल न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आणि त्याच्यामध्ये हे लिहून ह्याला पाठ करा. बस छोट्या छोट्या 3 ओळी आहेत फक्त, ह्या नुसत्या पाठ करायच्या तुम्हाला. ठीक आहे. हा तुमचा आहे पहिला होमवर्क. हा होमवर्क तर लगेच होईल तुमचा. त्याच्यानंतर ना आता दुसरा होमवर्क जो आहे तो करायला, जर तुम्हाला संवेग काय समजलंय तर तो करायला जो आहे तो अजून जास्त मजा येईल. ठीक आहे. तर ह्याला तुम्ही ना पटपट लिहून घ्या. मी सांगत जाते मुलांना, तुम्ही पटकन ह्याला लिहून घ्या. ठीक आहे. अच्छा मी इथे तुम्हाला सांगते, कॉपी पेस्ट करून देईल तो प्रश्न, पण चला आधी लिहून घ्या त्याला. एक वस्तू विराम अवस्थेतून सुरू करून 20 मीटर प्रति सेकंद वेग 20 मीटर प्रति सेकंद वेग 5 सेकंदात गाठते तर वस्तूचा सुरुवातीचा संवेग, अंतिम संवेग व संवेग परिवर्तनाचा दर काढा. कळलं? बघा इथे टाकते मी हा प्रश्न. एक वस्तू विराम अवस्थेतून सुरू करून, एक मिनिट हा मुलांना, हा हे बघा 20 मीटर प्रति सेकंड वेग 5 सेकंदात गाठते तर
वस्तूचा सुरुवातीचा संवेग पहिलं, अंतिम संवेग व संवेग परिवर्तनाचा दर काढा. अजून एक ह्याच्यामध्ये सेंटेन्स लिहा. वस्तूचे वस्तुमान 5 किलोग्राम आहे. किती? वस्तूचे वस्तुमान किती आहे ते? 5 किलोग्राम आहे. ठीक आहे, सोपं आहे. ठीक आहे, हे गणित जे आहे ते आपण, हे तुम्हाला होमवर्कला दिलंय, हे तुम्ही मला जे आहे ते नेक्स्ट वर्गामध्ये सोडवून दाखवायचंय. ठीक आहे, तर बघा आता ह्याच्यामध्ये काय काय दिले, थोडस तुम्हाला हेल्प करते. काय काय दिलेलं आहे? वस्तू पहिली तर विराम अवस्थेमधून चालू होते, याचा अर्थ यू किती दिलेला आहे? 0. विराम अवस्थेतून सुरू करून ना 20 मीटर प्रति सेकंड जे आहे तो वेग गाठते. म्हणजे व्ही किती दिलेला आहे आपल्याला? व्ही पण दिलेला आहे 20 मीटर प्रति सेकंड. टाइम पण दिलेला आहे 5 सेकंड ना, टाइम दिलेला आहे 5 सेकंड. तर आता वजन पण दिलंय, म्हणजे वस्तुमान पण दिलंय वस्तूचं 5 kg. तर आता काय काढायचंय तुम्हाला? सुरुवातीचा संवेग म्हणजे P1 काढायचंय, ज्याचं सूत्र काय होणार? MU. P2 काढायचंय, त्याचं सूत्र काय होणार आहे आपलं? MV. आणि संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे काय काढायचंय? P2 वजा P1 भागिले T. तर हे 3 सूत्र वापरा आणि उत्तर काढून मला नेक्स्ट क्लासमध्ये उत्तर सांगा. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? समजले? गुड. चला तर ठीक आहे, मग आता आपला वेळ संपलेला आहे. हे आय होप तुम्ही नोट करून घेतले. सगळ्यांनी नोट करून घेतले हे? अच्छा, नोट करून घेतलेल्या मुलांना हात वरती करा. नोट करून झालेलं ना तुमचं? ठीक आहे, व्हेरी गुड. हा क्वेश्चन होमवर्कला करा. ठीक आहे, आज जे काय आपण शिकलो समजलंय सगळ्यांना? गुड, व्हेरी गुड. त्याची रिव्हिजन आजच करा मुलांना. जो होमवर्क दिलाय ना आजच झोपायच्या आधी कम्प्लीट करा, म्हणजे एकदम परमनंटली ते आपल्याला विसरून नाही जात. मग आपण त्याच दिवशी रिव्हिजन केलं ते विसरत नाही मग. ठीक आहे, चला मग आजचा क्लास आपण इथे थांबूयात.